Hello everyone, let's continue with the next topic, chapter number 17, that is drugs in clinical toxicity. Okay, this topic is all about the toxic effect of a medicines or the poisonous effect of the particular medicine or the how this particular medicines acts as a drug as well as clinical toxic effect. Okay, let's see what do you mean by the word toxicology. The term toxicology is derived from Greek words toxicon, that is poisonous. Toxicology involves the study of poison, that is their biological activity and its effect and procedure for detecting their presence and treatment of poisoned persons. Okay, या टॉपिक मध्ये पॉइझन रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. ओके, पॉइझन कशामुळे होऊ शकतं किंवा पॉइझन झाल्यानंतर त्याच्यावरती काय ट्रीटमेंट घेतला पाहिजे, टाइप्स ऑफ पॉइझन काय आहेत, इन्सेक्टिसाइड पॉइझन कुठले आहेत, क्लासिफिकेशन ऑफ पॉइझन्स म्हणजे नेमकं काय. ओके, हे आपण बघणार आहोत. ओके, reasons for poisoning. Human poisoning is generally for following reasons. Poisons are used for suicidal purpose. Okay, आत्महत्या करण्यासाठी जे जे पॉइझन लागतात बघा, पोटॅशियम सायनाइड, बार्बिच्युरेट्स. पॉइझन्स यूज फॉर होमिसाइडल पर्पज इन मर्डर केसेस. ओके, मर्डर म्हणजे अटेम्प्ट करताना किंवा मर्डर करता असताना या गोष्टी यूज होतात. आर्सेनिक, अँटीमनी, स्ट्रिचनिन, हायड्रोक्लोराइड वगैरे. Poisons are used for stupefying purpose to make a person half unconscious, म्हणजे बेशुद्ध करण्यासाठी सुद्धा पॉइझनचा यूज होतो. स्ट्रॉंग क्लोरोफॉर्म, जे की रुमाला लावून नाकाच्या इथं धरतात बघा. सिगारेट्स कंटेनिंग आर्सेनिक, कॅनॅबिस, धतुरा. ओके, हे काय हाफ कॉन्शियस करणारे म्हणजे अर्धवट बेशुद्ध करणारे हे काही ड्रगचे नाव आहेत. ओके, ऍक्सिडेंटल पॉइझनिंग. It is a commonly occurs as a result of carelessness or because of poisonous and non-poisonous materials are stored together. These occurs in an industry due to greater use of chemicals. Okay. Definition बघा. A poison can be defined as a chemical substance which, when administered, inhaled, or swallowed, is capable of producing lethal effect on the body. Okay. त्याचा इफेक्ट द्यायला चालू करतं. In a low substance given for a purpose of life saving is a medicine and to produce harm to the body is poison. Okay, आपण मेडिसिनल यूज म्हणून काही पॉइझनस सबस्टन्सेस आपण एकदम मायन्यूट क्वांटिटी मध्ये जर यूज केलं तर ते मेडिसिन म्हणून ऍक्ट होतं. ओके, किंवा आपण तेच जर पॉइझनस मटेरियल जे आहे जे की लार्ज क्वांटिटी मध्ये यूज केलं, ओके, अपार्ट फ्रॉम मेडिकल नीड, तर ते काय होऊ शकतं, एक पॉइझन म्हणून ऍक्ट होतं. ओके, अति तिथे माती असं टाईपचा तो सीन होऊन जाईल. ठीक आहे. दीज आर गव्हर्न बाय पॉइझन ऍक्ट 1919. याच्यावरती कौन्सिल बोर्ड असतो, हे की पॉइझन कंट्रोल बोर्ड म्हणतो पण त्याला. तर महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट फ्रेम द रूल्स अँड रेग्युलेशन्स अंडर द महाराष्ट्र पॉइझन ऍक्ट 1972 which includes a schedule E giving a list of poisons as Class A poison म्हणजे काय बघा, generally are those used as medicines, atropine salt, aconite salt, opium derivatives, digital glycosides. ओके, हे काय क्लास ए पॉइझन्स आहेत. ओके, क्लास बी पॉइझन बघा, they do not have any medicinal use. ओके, क्लास ए मध्ये काय जनरली आर दोज यूज एज ए मेडिसिन्स. ओके, मेडिसिन्स मध्ये सुद्धा आपण हे यूज करतो. आणि क्लास बी पॉइझन म्हणजे काय, ते डू नॉट हॅव एनी मेडिसिनल यूज. त्यामध्ये ऑक्साइड्स ऑफ मर्क्युरी, आर्सेनिक सॉल्ट, स्ट्रेचनिन, फिनॉल्स एक्सेट्रा. ग्रॅव्हिटी ऑफ पॉइझनिंग और टाइप्स ऑफ पॉइझनिंग बघा, आपण अॅक्यूट आणि क्रोनिक पॉइझनिंग आहे, ते आपण डिफरन्स बिटवीन म्हणून दिलेलं ते बघूया. सडन अॅक्यूट पॉइझनिंग म्हणजे काय बघा, सडन अपीअरन्स ऑफ साइन अँड सिम्पटम्स. ओके, क्रोनिक मध्ये बघा ग्रॅज्युअल पर्सिस्टन्स ऑफ सिम्पटम्स. ग्रॅज्युअल म्हणजे काय, हळूहळू साइन अँड सिम्पटम्स दाखवतात. आणि अॅक्यूट मध्ये काय, अचानक साइन अँड सिम्पटम दाखवायला चालू होतं.
characterized by affected respiration, blood pressure and unconsciousness. ओके, acute म्हणजे strong थोडक्यात. लॉस ऑफ appetite, भूक कमी लागणे, बॉडी वेट कमी होणे, मस्क्युलर विकनेस अँड मिसमॅलेस. ओके, हे सुद्धा होऊ शकतं. अचानक आपल्याला ताण यायला लागतं बॉडीवरती. ओके, त्याच्यामुळे आपल्याला भूक कमी लागते, बॉडी मधलं वेट कमी होतं, मस्क्युलर विकनेस सुद्धा येऊ शकतं. ओके, विड्रॉल सिम्पटम्स डू नॉट ऑकर, कारण हे सडन चालू होतं. इकडे विड्रॉल कॉम्प्लिकेशन्स आर व्हेरी कॉमन. स्पेसिफिक antagonist with general measures are employed in such poisoning. Antagonists with rehabilitations and treatment of withdrawal symptoms are done. एक्झाम्पल बघा, हेवी मेटल्स, इन्सेक्टिसाइड्स. अक्यूट पॉइझनिंग मध्ये इन्सेक्टिसाइड जे फवारणी करण्यासाठी आपण यूज करतो, फर्टिलायझर्स, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड्स वगैरे. क्रोनिक मध्ये बघा, नार्कोटिक, बार्बिट्युरेट्स एक्सेट्रा. ओके, कळतं. नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ पॉइझन्स. They are generally classified on the basis of mode of actions are classified into 6 groups. Okay, हे क्लासिफिकेशन ऑफ पॉइझन खूप खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे एक्झाम्पल्स. ओके, नंबर 1 आहे करोजिव्ह पॉइझन. नंबर 2 आहे इरिटंट पॉइझन्स. ओके, नंबर 3 आहे न्यूरोटॉक्सिक पॉइझन्स. ओके, किंवा न्यूरोटिक पॉइझन्स. Cardiac poison, number 4. Number 5, asphyxiants, and number 6 is the miscellaneous. Let's see one by one. Okay, the classification of your poisons. Okay, number 1 is a corrosive poison. They produce inflammation and acute ulceration of tissues. The symptoms are pain in throat and stomach with odor of acid. Okay, organic acids, example carbolic acid, oxalic acid. Inorganic acid मध्ये sulfuric acid, nitric acid. And strong alkalides मध्ये caustic soda and caustic potash. Okay, हे काय corrosive poisons आहेत. Okay, next आहे irritant poisons. This produces intense pain, vomiting, may be collapsed. ओके, इंटेन्स पेन म्हणजे काय, नावाच बघा, इरिटंट पॉइझन्स आहे ते. इंटेन्स पेन, जबरदस्त त्रास व्हायला लागतं आपल्याला. ओके, वॉमिटिंग होऊ शकतं आणि द पेशंट मे कोलॅप्स. ओके, मेटल्स, नॉन मेटल्स, ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स अँड ॲनिमल्स. ओके, हे काही पॉइझनची नावं दिलेत. लीड, आर्सेनिक, मर्क्युरी मेटल्स मध्ये येतात. नॉन मेटल्स मध्ये ब्रोमाइड्स, आयोडाइड्स आणि बोरॉन. ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स मध्ये आर्गॉट. ओके, custard seeds, etc. Animals मध्ये snake venom, scorpion and catharides. Okay, further. Next आहे neurotic poison. These acts on CNS, producing headache, drowsiness, giddiness, uh, stupor, coma, etc. Okay, काही नावा दिलेली. Acting on cerebrum, alcohol and chloroform ether. Acting on spinal cord, nux vomica, खूप dangerous. Acting on periphery, conium and current. Okay, cardiac poisons, poisons act particularly on the heart, producing deleterious effect. Aconite. Okay, aconite हा खूप भयानक आहे हा. ओके, पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये सुद्धा कळत नाही की हा पर्टिक्युलर पेशंट कसं काय मेला असेल. ओके, म्हणजे तेवढं लिसेल इफेक्ट करतात, डायरेक्टली हार्ट वरती त्याचं इफेक्ट होता. डिटोरियस इफेक्ट म्हणजे काय, हळूहळू डिग्रेड होत जाणे, म्हणजे तो पर्टिक्युलर ऑर्गन जे आहे फंक्शनलेस होत जातं. ओके, ओलेंडर अँड क्विनिन. एसिफेनेंट्स acts on lungs only. Carbon monoxide, carbon dioxide and coal gases, etc. Miscellaneous, it includes numerous category drugs which are capable of reducing the toxic effect. Okay, phenacetin, tranquilizers, LSD, etc. Okay, जनरल ट्रीटमेंट ऑफ पॉइझनिंग और रिझन्स फॉर पॉइझनिंग. ओके, बघूया आपण. हे 6 क्लासिफिकेशन आहेत पॉइझनिंगचे. या 6 क्लासिफिकेशन वरती काय ट्रीटमेंट आहेत बघा. रिझन्स फॉर पॉइझनिंग किंवा जनरल ट्रीटमेंट ऑफ पॉइझनिंग. पॉइझन्स इन रिलेटिव्हली स्मॉल अमाउंट्स इट इज may cause structural damage or functional disturbances in the body. Poisoning can be accidental, suicidal, okay, or homicidal. Okay, types of
पॉइझन मध्ये आपण बघितलेलं आहे. ओके, द व्हिक्टीम नीड्स इमिडिएट ट्रीटमेंट. व्हिक्टीम म्हणजे काय? द पेशंट नीड्स इमिडिएट ट्रीटमेंट इन्व्हॉल्व्स द फॉलोइंग मेजर्स. इमिडिएट केअर ऑफ डिटोरिएटिंग बॉडी फंक्शन्स. ओके, कुठलं पर्टिक्युलर बॉडी पार्टला तो पर्टिक्युलर पॉइझन ऍक्ट झालेलं आहे ते बघितलं पाहिजे. त्या सगळ्यात महत्वाचं जे आपण फर्स्ट एड म्हणून काम करतो, कुठल्या टाईपचं पॉइझन त्याने घेतलेलं आहे ते आपण आयडेंटिफाय केलं पाहिजे. ओके, जर सुसाइडल किंवा होमिसाइडल अटेम्प्ट असेल, सुसाइडल टेंडन्सीमध्ये आपण आजूबाजूलाच कुठेतरी पडलेले असतात ते, म्हणजे कुठल्या टाईपचं त्यानं फर्टिलायझर किंवा इन्सेक्टिसाइड किंवा पेस्टिसाइड किंवा कुठल्या पॉइझन त्याने घेतलेलं आहे, ओके, पिलेलं आहे वगैरे, आपण त्याच्या साईडला पडलेल्या वस्तूवरून ओळखू शकतो. मग त्या टाईपचं आपण तो कुठल्या पर्टिक्युलर ऑर्गनला टार्गेट केलेला असेल ते आपण आयडेंटिफाय केलं पाहिजे आणि त्यावरती लगेच इमिडिएटली ट्रीटमेंट देता आलं पाहिजे. ठीक आहे. रिमूव्हल ऑफ अनएब्सॉर्ब पॉइझन. ओके, अनएब्सॉर्ब पॉइझन आपण कसं करू शकतो ते बघितलं पाहिजे. इलिमिनेशन ऑफ एब्सॉर्ब पॉइझन. ओके, इलिमिनेशन म्हणजे जे पोटामध्ये गेलेले किंवा रक्तात मिक्स झालेलं आहे असं आपण पॉइझन कसं बाहेर काढू शकतो, रायल्स ट्यूब्स वगैरे यूज करून कसं आपण तो पर्टिक्युलर पॉइझन बाहेर काढू शकतो ते आपण पाहायला पाहिजे. यूज ऑफ अँटीडोट्स. अँटीडोट म्हणजे काय? जे पॉइझनच्या विरोधात काम करतात. ओके, पॉइझन अगेन्स्ट काम करतात. ओके, पॉइझन बाहेर काढण्यासाठी मदत करतात किंवा पॉइझनचा इफेक्ट बॉडीवरती होऊ नये अशा टाईपच्या मेडिसिनला आपण अँटीडोट्स म्हणतो. सपोर्टिव्ह मेजर्स. ओके, इमिडिएट केअर ऑफ डिटोरेटिंग द बॉडी फंक्शन्स. ओके, त्यामध्ये नंबर 1 बघा, कीपिंग एअरवे पेशंट बाय आर्टिफिशियल रेस्पिरेशन. ओके, केअर ऑफ ब्लड सर्क्युलेशन बाय ट्रीटमेंट ऑफ हायपोटेन्शन्स. ओके, देता आलं पाहिजे. नंबर 2 आहे रिमूव्हल ऑफ अनएब्सॉर्ब पॉइझन. Prevention of further exposure in case of poison, absorbed through skin or inhaled by shifting the patient from that atmosphere. ओके, त्या पर्टिक्युलर पेशंटला आपण शिफ्ट केलं पाहिजे, त्या एन्व्हायरमेंटमध्ये ठेवू नये आपण. MSS उलटी करायला पाहिजे, त्यांना उलटी करता आलं पाहिजे किंवा भाग पडला पाहिजे त्याला आपण. त्यासाठी सिरप्स लाईक इपिकॅक आर इफेक्टिव्ह इन द फर्स्ट 2 hours, reduce stimulation of pharynx resulting in emesis. ओके, फॅरिंग्स वरती त्याचा इफेक्ट होतो आणि जे त्यानं इनहेल केलेलं असतं पॉइझन, आपण इपिकॅकचं जर सिरप दिलं तर लगेच त्याला उलटी व्हायला लागतात आणि पोटात गेलेला सगळा जो पॉइझन मटेरियल आहे तो सगळा बाहेर पडतो. ओके, नेक्स्ट आहे ऍडसॉर्बन्स. ऍक्टिव्हेटेड चारकोल्स 10 to 40 ग्रॅम इन वॉटर इज गिवन. इट adsorbs almost all the poisons but it is not given with the ipecac. ओके, इपिकॅक सोबत आपण देऊ शकत नाही त्याला. Next time, gastric lavage. It is adopted in case of unconscious patient. When the poison is ingested by the GI, it cannot be removed by washing stomach with a saline solution or water to remove and absorb poison. Okay. Further, elimination of unabsorbed poison बघा कसं करू शकतो आपण absorb झालेला poison. Elimination rate may be enhanced by giving saline catheters like magnesium sulfate and sorbitol or the urine made by either acidic or basic in case of basic drugs, amphetamine and acid drugs like respectively. Okay, further use of antidotes. Antidotes are the substance which antagonize the effect of toxicants, specifically or the non-specifically. They are classified mainly into 2 or 3 types. Okay, non-systemic antidotes, systemic antidotes and inverse antidotes. Okay, non-systemic they are mostly given after the emesis by oral route and the further subdivided into other bases and how they act. Okay, mechanical antidotes म्हणजे बघा, these are the substance which prevent further absorption of poison. They act as a forming coat over a mucous membrane of stomach. Example oil pads and egg albumin etc. ठीक आहे. फर्दर आपण केमिकल अँटीडोट्स वगैरे आपण नेक्स्ट ऑनलाईन लेक्चरला घेऊया. हा तुमचा 17 टॉपिक आहे आउट ऑफ 20. ओके, फर्दर आपण राहिलेला पार्ट नेक्स्ट ऑनलाईन लेक्चरला घेऊया. थँक्यू.